आणि यानंतर आपण ही दृश्य पाहतो आहोत सध्या। अरुण गवळी तुरुंगातनं सुटल्यानंतर आता दगडी चाळीमध्ये दाखल झाल्याची ही दृश्य आहेत। आज सकाळी नागपूर कारागृहातनं अरुण गवळीची मुक्तता झालेली होती आणि जामिनावर ही मुक्तता झालेली आहे आणि आता अरुण गवळी दगडी चाळीत दाखल झाल्याची ही दृश्य आपण स्क्रीनवर पाहतो आहोत। दगडी चाळीमध्ये अरुण गवळी दाखल होतानाची दृश्य आहेत। मोठं स्वागत सध्या अरुण गवळीचं केलं जात आहे। खूप मोठी गर्दी आहे आणि माध्यमांचे प्रतिनिधी देखील मोठ्या प्रमाणावर इथं उपस्थित असल्याचं आपण पाहतो आहोत। भूषण शिंदे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। भूषण, अरुण गवळी दगडी चाळीत दाखल झाल्याचं आपण दृश्यांमध्ये प्रेक्षकांना दाखवतोय, अपडेट काय या संदर्भातली? नक्कीच अजिंक्य, एकंदर अनेक दिवसांच्या कारागृहात वासातूनंतर आज अरुण गवळी हे मुंबईत दाखल झालेले आहेत। त्यांना नुकताच जामीन मंजूर झालेला आहे। त्यानंतर आज ते मुंबईत दाखल झालेले आहेत। त्यांच्या दगडी चाळ जी त्यांच्या नावाने प्रचलित आहे ती संपूर्ण दगडी चाळीमध्ये त्यांच्यासाठी खूप मोठं स्वागत करण्यात आलं। त्यानंतर स्वतः ते आता घरी त्यांच्या दाखल होत आहेत आणि एकंदर अगदी त्यांच्या कुटुंबीय, त्यांचे मित्रपरिवार किंवा त्यांचे सहकारी अनेक ठिकाणी इथं आपल्याला आलेले पाहायला मिळत आहेत। मोठी गर्दी देखील त्यांच्या कार्यकर्त्यांची आपल्याला पाहायला मिळत आहे। त्यामुळे एक मोठं स्वागत इथं आपल्याला झालेलं पाहायला मिळालं आणि साधारण त्यांचं आताचं येणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे, राजकीय दृष्ट्या सुद्धा आणि एकंदर सामाजिक दृष्ट्या सुद्धा त्यांचं महत्त्व अत्यंत महत्त्वाचं आहे। त्यांच्या दगडी चाळीमध्ये ज्या प्रकारे नवरात्र देखील मोठ्या उत्साहात साजरी केली जाते त्या निमित्तानं देखील त्यांचं येणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे। त्यामुळे सध्या तरी अरुण गवळी हे इथे पोहोचलेले आहेत आणि त्यांचं सध्या स्वागत जे आहे ते आपल्या जंगी झालेलं पाहायला मिळत आहे। अजिंक्य, ठीक आहे भूषण, धन्यवाद सविस्तर माहिती दिली त्याबद्दल। अरुण गवळी दगडी चाळीत दाखल झाल्याची ही दृश्य आपण आपल्या स्क्रीनवर सध्या पाहतो आहोत। तब्बल 18 वर्षांनंतर अरुण गवळी तुरुंगाबाहेर आल्याची ही दृश्य आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।